किल्ले रायगडावर आज तिथीनुसार 352वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय। या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झालेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, आशिष शेलार, भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे। या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। थोड्याच वेळात ध्वजारोहणानं या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्यानंतर शिवपालखी वाजत गाजत राजसदरेवर येईल। त्यानंतर राजसदरेवर प्रकाश स्वामी जंगम यांच्या मंत्रोच्चारामध्ये राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे। यामध्ये शिवपुतळ्याला जलाभिषेक, दुग्धाभिषेक होईल। त्याचबरोबर मेघडंबरीमधील शिवपुतळ्याला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक केला जाईल। मुख्य सोहळ्यानंतर शिवसमाधीपर्यंत पालखी मिरवणूक निघणार आहे। समाधी मानवंदना झाल्यानंतर या सोहळ्याची सांगता होईल। तर तिथल्या पुजाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या राज्याभिषेकाचं हे 352वं वर्ष आहे। आपण राजसदरेवरती आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीच्या समोर बसून आपण ही बातचीत करतोय। खऱ्या अर्थानं काही वेळामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा जो काही कार्यक्रम आहे तो होतोय आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी या राज्याभिषेकाच्या सोहळ्याची कार्यक्रमाची तयारी सुरू आहे। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी सोमनाथ स्वामी राशिवडेकर आहेत, जे ज्यांच्या खरं तर अधिपत्याखाली हे सगळं राज्याभिषेकाचा जो कार्यक्रम आहे, पूजा आहे ती होते। गुरुजी, आज खरं तर 352वा हा सोहळा आहे आणि राज्याभिषेकाची आता तुम्ही तयारी करताय। काही वेळामध्ये हा राज्याभिषेक सुरू देखील होईल। एकंदर कशी प्रक्रिया असते, नेमकी कुठली पूजा केली जाते आणि नेमकं त्याचं तुम्ही थोडक्यात वर्णन आम्हाला सांगू शकाल का? नमस्कार। काल पूर्वसंध्येची पूजा पूर्ण झालेली आहे। नवग्रहाद्य असेल, पूजा हवनादी पूजा पूर्ण झालेल्या आहेत कालच्या। आज छत्रपती महाराजांचं आगमन होईल। आगमन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण अष्टकमल दलावरती रुद्रकलश ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर इथं अष्ट जे अभिषेक करायसाठी आणलेले आहेत हे पूर्ण भारतातून आलेल्या महत्त्वाच्या नद्या, उपनद्यांचं, जसं की आपण म्हणतो गंगा, सिंधू, सरस्वती इत्यादी सर्व नद्यांचं, म्हणजे अगदी आमचे मित्र होते ते लडाखमधून, त्यांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी म्हणजे हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत जितक्या नद्या उपनद्या आहेत त्या सर्व नद्यांचं, समुद्रांचं, सागराचं तीर्थ या ठिकाणी आलेलं आहे। जसं गागाभट्टाने त्यावेळी संपूर्ण भारतातील तीर्थ एकत्र करून त्याचा राज्याभिषेक त्यांच्यावरती केला होता, तशाच पद्धतीनं आज त्या मूर्तीवरती रुद्रघोषामध्ये, यजुर्वेदीय रुद्रघोषामध्ये त्याच्यावरती अभिषेक होणार आहे आणि हा अभिषेक झाल्याच्या नंतर परत मुद्रांचा पण अभिषेक होणार आहे। त्यावेळी मुद्राभिषेक तुम्हाला बघायला मिळेल। जसं त्या काळात झाला तसा सुवर्ण तुलापासून आहेत, तुला पण झालेले आहेत। आता अभिषेक होईल। अभिषेकाच्या नंतर लगेच आपल्याला काय करायचं आहे, मुद्राभिषेक होईल आणि आपल्याला आरती होईल। आपण चित्रपटामध्ये, मालिकांमध्ये पाहतो की शिवरायांचा राज्याभिषेक कशा प्रकारे झाला होता, परंतु काही कारणांमुळे तो थोडक्यात दाखवला जातो। त्याची विस्तृत आपल्याला माहिती तशी हवी तशी मिळत नाही। नेमका छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला राज्याभिषेक कसा झाला होता त्याबद्दल थोडक्यात सांगता येईल? तसं तर तो कार्यक्रम जो आहे, तो विधी जो आहे, जो विधी आहे तो इतका छोटा नाही आहे, तो बरेच दिवस चालत आला होता। जसं की मी मगाशी म्हटलं, काल गडदेवतेच्या पूजनापासून सुरुवात झाली। गडदेवतेच्या पूजनानंतर लगेच यांची मुख्य काळाची देवता आहे आपली शिरकाई माता। शिरकाई मातेचं योग्य पद्धतीनं पूजन वगैरे झाल्याच्या नंतर सर्व वाड्यांचा अधिपती तो वाडेश्वर आहे, त्याचं सुद्धा पूजन झालं। कारण महाराज यांना सगळ्यांना स्मरून जगदीश्वराकडे गेले, जगदीश्वरावरती सुद्धा अभिषेक झाला। तिथं नवग्रहादी पूजा झाल्या, तिथं स्वस्तिवाचन, पुण्यवाचन आदी हवनादी पूर्ण विधी झाला। त्याचनंतर भवानी टोकाकडे गेले, भवानी टोकावरती तिथं भवानीचा अभिषेक झाला आणि त्यानंतर ह्या सर्व अभिषेक करत 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 कालची संध्या पूर्ण झाली, जशी की त्यावेळी झाली होती आणि त्यानंतर आजच्या मुख्य कार्यक्रमाला ही सुरुवात केलेली आहे। आणि या सुरुवाती करत असताना आज महाराजांचं आगमनानंतर ते अभिषेक सुरू होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश स्वामी, ओम देशमुख, झी मीडिया, दुर्गेश्वर, रायगड।